JNPA बंदरातील चालक टंचाईमुळे कांदा आणि द्राक्षांच्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे। ट्रेलर चालकांच्या टंचाईमुळे कंटेनर वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे। उत्तर प्रदेश आणि बिहारमधील चालक त्यांच्या राज्यात परतल्यानं बंदरात 2 ते 3 हजार चालकांची कमतरता भासली। यामुळे जवळपास 1000 मालवाहू वाहनं विविध ठिकाणी खोळंबली आहेत। परिस्थिती सुधारण्यासाठी JNPA प्रशासनानं आता रेल्वेमार्फत कंटेनर वाहतूक वाढवण्याच्या विशेष उपाययोजना सुरू केल्यात। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। आपण पाहूया। नवी मुंबई शहरातील उरण इथे JNPA मिल बंदरामध्ये आहे। आपण हे दृश्य पाहू शकता। JNPA बंदरामध्ये चालक टंचाईचे संकट जे आहे ते मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे। कंटेनर वाहतूक जे हे विस्कळीत झालेले आहे। कांदा द्राक्ष निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे। ट्रेलरच्या चालकांच्या तीव्र कमतरतेमुळे कंटेनर वाहतुकी साखळी विस्कळीत झालेली आहे। चालक उपलब्ध नसल्यामुळे बंदरातील कंटेनर वेळेवर टर्मिनल्स पर्यंत पोहोचत नसून आयात निर्यातीवर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झालेले आहे। कृषी माल निर्यातीसाठी महत्त्वाचे केंद्र असलेल्या JNPA या महाराष्ट्रातील कांदा द्राक्ष डाळिंब केळी यासारखे नाशवंत मालाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते। सध्या ट्रेलर चालकाच्या कमतरतेमुळे कंटेनरची हालचाल मंदावल्या, निर्यातीवर माल जहाजापर्यंत पोहोचवण्यास अडचण निर्माण झालेली आहे। त्यामुळे याच ठिकाणी जे चालक अजून दिवस येत नसल्यामुळे किंवा कंटेनरवर जे चालक या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही। आपण पाहू शकता या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात रांग लागल्याचं दृश्य या ठिकाणी दिसतंय। विकास मिरगणे, साम टीव्ही, JNPA उरण, नवी मुंबई।